चला तर मी आज तुमच्यासाठी मोहन थाळची बर्फी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदम सहज तोंडामध्ये विरघळणारी आणि बनवायला सुद्धा सोपी। चला तर मग आता बनवूया। तर त्यासाठी मी इथे 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ मी नॉर्मल घेतलेलं आहे। 3 वाटी बेसन पीठ घेतलं। त्यानंतर एक पॅन घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी दूध म्हणजेच की चमच्याने म्हटलं तर 5 चमचे दूध आणि 4 चमचे तूप जे आहे व्यवस्थित मिक्स करून त्याला व्यवस्थित मेल्ट करून घेतलेलं आहे तुपाला। आणि तुपाला मेल्ट केल्यावर हळू थोडं जे आहे आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। पिठामध्ये घालून मिक्स करायचं आहे। जसं जसं लागेल त्या पद्धतीने सर्व घालून घेतलं आणि या पद्धतीने हाताने मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजेच की ते तुपाचं आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सर्व बेसनामध्ये मिक्स होईल। तर या पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीने थोडंसं त्याला थापून 10 मिनिटं रेस्ट दिली। तर रेस्ट दिली की 10 मिनिटं रेस्ट देऊन घेऊया आपण। आणि रेस्ट दिल्यावर तुम्ही पाहू शकता कलर बदललेला आहे। ते सर्व जे बेसनाचे मिश्रण आहे एक मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि आता आपण याला थोडंसं बारीक करून घेणार। बारीक म्हणजेच की चालू बंद करायचं मिक्सरला, म्हणजेच की त्याचं जे आहे एक दाणेदार पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। एकदम बारीक पावडर नाही बनवायची। तर या पद्धतीने दाणेदार पावडर बनली की त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली। तापवलं, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे मोठा आणि हे सर्व जे आपलं मिश्रण आहे बेसनचं ते घालून घेतलं आणि आपण याला एक 5 ते 6 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे। त्याने काय होईल, खाली लागणार नाही आणि व्यवस्थित भाजलं सुद्धा जाईल। तर या पद्धतीने जे आहे भाजून घेतलेलं आहे। आता आपण पाक बनवूया। तर ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि आता आपण एकतारी पाक बनवायचा आहे याचा। तर यावर गॅसवर ठेवलं आणि यानंतर यामध्ये मी 1 चमचा तूपसुद्धा घातलं आहे। तुपाने काय होईल, छान शाईन येईल आणि 1 चिमूटभर रेड फूड कलर घातलेला आहे, त्याने कलरसुद्धा छान येईल। तर या पद्धतीने मी कलर घालून घेतला। तोपर्यंत आपला पाक होतोय, तोपर्यंत मी ज्यामध्ये आपल्याला बर्फी लावायची आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेऊया। तर मी इथे ताटाला ग्रीस करून घेतलं तुपाने आणि आपली चाचणी जी आहे एकतारी झालेली आहे। तर खूप एकतार नाही घ्यायची आपल्याला, नॉर्मल एकतार आली की बस। त्यानंतर जे थंड झालेलं बेसन आणि कडक चाचणी असं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या प्रकारची। थोडी चाचणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे। एकदा सर्व जी चाचणी आहे ती नाही घालायची, जशी लागल तशी घालायची। कधी काय होतं, चाचणी जास्त होती। तर या प्रकारे थोडी घालून मी मिक्स करत आहे। व्यवस्थित मिक्स करून सर्व पाक मी त्यामध्ये चाचणी जी आहे घालून घेतली, म्हणजेच की आपली चाचणी एकदम प्रमाणात झालेली आहे। आणि इकडे जे आहे बर्फीचं जे मिश्रण आहे मी ताटामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण एका वाटीला